नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे रायगड डायरीजमध्ये. आणि आज आपण सगळे करणार आहोत किल्ले रायगडला एक्सप्लोअर. पण रायगडावर जाण्याआधी आपण सगळ्यांनी पाचाड गावात नक्की यायला हवं, कारण स्वराज्याचं स्वप्न दाखवणाऱ्या मातोश्री जिजाऊ त्यांची समाधी याच ठिकाणी आहे. त्यांना नमन करून आम्ही केली थेट रायगडला जाण्याची तयारी आणि येऊन पोचलो रायगड किल्ल्याच्या पायथ्यालगत. आता तसं पाहायला गेलं मित्रांनो, तर रायगडावर जाण्याचे दोन प्रमुख रस्ते आहेत. एक म्हणजे चित्त दरवाजा आणि दुसरा म्हणजे नाणे दरवाजा. आम्ही मागील वेळेस आलो त्यावेळी चित्त दरवाजाने गेलो होतो, परंतु यावेळेस जाण्याचा निर्णय आहे तो नाणे दरवाजाने. आता नाणे दरवाजाला जायला थोडा ट्रेक करावा लागतो, त्यामुळे आम्ही थोडी सुरुवात केली आणि जाऊन पोचलो नाणे दरवाजाजवळ. पण आता नाणे दरवाजावरती जाण्याआधी एक महत्वाची गोष्ट आहे, ती आपल्या सगळ्यांना पाहायला हवी. ती म्हणजे रायगड किल्ल्यावरील चुन्याचा घाणा. आता चुन्याचा घाणा काय असतो हे आपण या व्हिडिओत पाहून घेऊया. चला तुम्हाला दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण इथे रायगडावर आलेलो आहोत आणि रायगडावरती आलेलो असताना नाणे दरवाजाच्या बाजूलाच आपल्याला नैसर्गिक चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. हा जो चुन्याचा घाणा आहे याच्यामध्ये या ठिकाणी चुना असेल, परत दगड, माती, वाळू, ते जे काही मिश्रण असेल ते मिश्रण टाकल्यानंतर हा जो रॉड आहे या रॉडच्याद्वारे पहिलं बांधून हा घाणा आहे तो फिरवला जायचा आणि मग त्याच्यानंतर ना त्याची एक पेस्ट बनायची. त्या पेस्टचा वापर करून ही जी आपली जी पेस्ट आहे त्याच्यामुळे त्या आपल्या भिंती आहेत त्या रचल्या जायच्या. हे तुम्ही पाहू शकता. हा जो आहे रायगड किल्ल्याचा नाणे दरवाजा आहे. हा नाणे दरवाजा इथनं जे आपल्या रायगड किल्ल्याचे जी मेन ट्रेकिंग आहे त्याला सुरुवात होते. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कसं वरती आलेलो आहोत आणि आपल्याला खूप आश्चर्यजनक असं आर्किटेक्चर पाहायला भेटतं. जर आपण पाहायला गेलं तर ही जी वाटेची वळणं आहेत ती अतिशय नागमोडी प्रकारची आहेत. तर असं का असेल? याचं एक लॉजिकल रिझन असं आहे, ज्यावेळी शत्रू किल्ल्यावरती आक्रमण करायचा तर त्या ठिकाणी जर किल्ल्याची वाट आहे ती जर सरळ असली तर त्यावेळेस शत्रूला किल्ला सर करणं खूप इझी होतं. तर ही नागमोडी वळणाची वाट ठेवल्याच्या कारणाने शत्रूची जी अर्धी शक्ती आहे किंवा समजा स्टॅमिना आहे तो स्टॅमिना आपोआप लूज व्हायचा आणि वरती येईस्तोपर्यंत शत्रूची पूर्ण हिंमत ही खचून जायची. त्याचबरोबर फक्त नागमोडी वळणच नाही तर मध्ये मध्ये लपवलेले बुरुज देखील आपल्याला पाहायला भेटतात, जे वॉच टॉवर सारखं काम करतात. ते आपण वरती पाहणार आहोत. आता मी
आता राणी महालामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे ही. आता ही जी वास्तू आहे ती एक्झॅक्टली काय आहे याचा आजही इतिहासकारांना खूप मोठा प्रश्न आहे. कारण कुठल्याही ऐतिहासिक संदर्भामध्ये याच्याविषयी काय विशेष माहिती अशी दिलेली नाहीये. आणि जर तुम्हाला ही माहिती माहीत असेल तर आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा. कारण ही जर सांगितली तर आपल्यासोबत बऱ्याच लोकांना ही माहिती जाणून घ्यायला भेटेल. आणि तुमच्या कॉमेंटला मी नक्कीच रिप्लाय करायचा प्रयत्न करेल. आणि माझ्या मते आणि बऱ्याच लोकांची जी नोंद आहे त्याच्यानुसार तर हे आपलं शिवकालीन शौचालय असावं. आता तुम्हाला जर हे शौचालय हे असं वाटतंय तर मग ठीक आहे. परंतु जर वेगळं काय ओपिनियन आहे ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. कारण ह्याचं विश्लेषण व्हायला हवं. हे जे तुम्हाला समोर पाहायला भेटतंय नगारखाना असेल किंवा आपली राजसदर असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, हे लोक ह्या ज्या वास्तू आहेत ते सगळेच जण दाखवतात. परंतु ही जी मेन इंटरेस्टिंग वास्तू आहे ज्याला आपण इंजिनिअरिंग किंवा आर्किटेक्टचा एक उत्तम नमुना म्हणू शकतो. आता पाहायला गेलं तर हे दिसायला खूप सिम्पल आहे, बट हे खूप कॉम्प्लेक्स डिझाईन आहे. त्या काळातल्या ज्ञानानुसार आता पाहायला गेलं तर त्या काळातही खूप सारे ज्ञानी लोक होऊन गेले. परंतु त्या काळात पाऊस मोजण्याची यंत्रणा शोधणं जवळजवळ कोणाच्या डोक्यात विचारही आला नसेल. आता जर या ठिकाणी पाहायला गेलात, मी तुम्हाला टॉपचे जे 3 होल्स दाखवले, त्या 3 होल्समधून जे पाणी आहे ते या टँकमध्ये कलेक्ट होत आहे. आता या टँकमध्ये कलेक्ट झालेलं पाणी ते एकदम लेवलमध्ये कलेक्ट होत आहे, ते तुम्ही पाहू शकता. या जे 2 वॉल आहेत बाजूला, ही वॉल, ही वाली वॉल, ओके, आणि ही वाली वॉल, या 2 वॉलच्या मध्ये जे पाणी आहे ऍक्च्युअल मध्ये आपल्याला फक्त तेवढंच मेजर करायचं आहे. ओके, आता ते पाणी मेजर केलं तर तुम्हाला आपल्या इथे किती पाऊस पडला याचं एक साधारण अंदाज लागेल. ठीक आहे. आता मग तो अंदाज लागल्यावरती तुम्ही ते मोजू शकता. आता मला एक्झॅक्टली माहीत नाही त्या काळात काय मापं वापरायचे, काय मोजमापणीची यंत्रणा होती. ती आपण थोडी स्टडी करू आणि मी तुम्हाला अटॅच करून देईल या व्हिडिओला. त्याचबरोबर याच्याविषयी एक वादही आहे. काही लोक म्हणतात हे जलमंदिर आहे. गोपाळ चांदोरकर त्यांच्यानुसार तर हे एक पर्जन्य मापकच आहे. कारण जर तुम्ही याचं आर्किटेक्चरल सिनेरिओज बघायला गेलात, जर याची डिझाईन बघायला गेलात, वरचे जे 3 ड्रॉप होल आहेत त्या होलमधनं पडणारं पाणी, परत खाली कलेक्ट होणारं जे वॉटर स्टोरेज आहे, एंटायरली जर सिस्टम पाहायला गेलात तर हे जवळपास पर्जन्य मापकच आहे. आणि पर्जन्य मापक मोजण्यासाठी त्या काळी विचार करणं म्हणजे खरंच खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी गोष्ट होती, जी की आपल्याला कोण सांगत नाहीये. हे जे आहे आपलं पर्जन्य मापक झालेलं आहे आणि त्यानंतर मग आपण इकडे आलेलो आहे बाजारपेठेजवळ. आता हे पाहू शकता तुम्ही, धुक्यांमुळे अतिशयच काहीच दिसायला मार्गच नाहीये. जर तुम्ही पाहायला गेलात, ही जी आहे ती बरेच जण बोलतात ही बाजारपेठ आहे, पण जर प्रॅक्टिकली पाहायला गेलं त्या काळात इतकी मोठी बाजारपेठ किल्ल्यावर आवश्यक होती का? आता याचं एक्झॅक्टली आन्सर काय ते तुम्ही मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी माझ्या परीने प्रयत्न करेल. माझाही दुसराच एक्सपिरियन्स आहे रायगड फिरायचा, सो मला याच्यावर देखील स्टडी करायला आवडेल. पण जर तुम्ही माहिती दिलीत तर आपल्या सबस्क्रायबरपर्यंत ही करेक्ट माहिती पोहोचली जाईल. सो प्लीज तुम्ही मला या जागेविषयी एक्झॅक्ट नमूद काय केलेलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. हा जो आपला समाधीत छत्रपती शिवाजी महाराजांची जी समाधी आहे त्याच्या आतमध्ये एंटर करताना इकडे बोर्ड लावलेला आहे, कृपया आपली चप्पल पादत्राणे बाहेर लावावी. आणि खऱ्या अर्थाने बरोबरही आहे. पाहू शकता आपण इतके सगळे पर्यटक आलेले आहेत आणि सगळ्यांनी आपली चप्पल बाहेरच काढलेली आहे. त्याचबरोबर ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे. तर नक्कीच आपण आतमध्ये जाणार आहोत. इकडे आत जातानाच आपल्याला श्री गणेशांची मूर्ती पाहायला भेटते दरवाजावरती. असून दे का मध्ये आल्यावर हे पाहू शकतो आपण जगदीश्वराचं मंदिर. हा मित्रांनो, हे आहे
आहे मित्रांनो. तर आता मग मित्रांनो आपलं रायगड प्रवास कसा झाला हे मला खऱ्या अर्थानं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. कारण आता इतक्या पाऊस आणि वाऱ्यामध्ये देखील मी माझा पूर्ण प्रयत्न केलेला की तुम्हाला जास्तीत जास्त माहिती पोचवावी. सो आता तुमचं काम आहे की मला जास्तीत जास्त प्रतिक्रिया कळवा. सो पुढच्या वेळेला मी अजून काहीतरी चांगला कॉन्टेंट तुमच्यासाठी घेऊन येईन. अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. जय जिजाऊ जय शिवराय.